सरकारला लीगल नोटीस पाठवणार. बरोबर आहे, सरकारला तुम्ही लीगल नोटीस पाठवलेली आहे, सरकार ती सिरियसली घेणार का? राष्ट्रवादी पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्या सोबत आहेत. रुपालीताई, एका बाजूला मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारी नियमानुसार घर सोडणं महत्त्वाचं असतं, मात्र आज लीगल नोटीस पाठवण्यापर्यंतची वेळ यावी आणि त्या लीगल नोटीसला कुठेतरी सरकार सिरियसली घेणार आहे का? रुपालीताई, सरकारी बंगला सोडणे म्हणजे मंत्र्यांची जी काही घरं आहेत ती सोडणे हा सरकारच्या अंतर्गतला विषय असून बरं. निश्चित तो सोडला गेला पाहिजे. तो सोडला नाही गेल्यानंतर मंत्र्यांबरोबर सरकारी कर्मचारी सुद्धा असतात, त्याला जे काही समजा दंड लावणे किंवा भाडे वसुली करणे ही प्रोसिजर होत असते. हा संपूर्ण अधिकार आणि अत्याधिक मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये येतं. मगाशी मी दमानिया त्यांचं ऐकलं की बाबा 2 हप्ते नाही भरले तर बँक येते आणि घराबाहेर सामान वगैरे काढते. तर ताई असा काही बँकांना सुद्धा अधिकार नाही. त्यांना नोटीस द्यावी लागते, संधी द्यावी लागते आणि त्याच्यानंतर DRT मध्ये त्या सगळ्या गोष्टी असतात आणि मग करू शकतात. आता अंजली ताईंना नोटीस पाठवायची तर त्यांचा पाठ पाहिला. धनंजय मुंडे भाऊंनी ते घर का सोडलं नाही, त्याला दंड लावलाय की नाही, तो भरायचा आहे का नाही, जर त्यांना दंड लावला तर निश्चित त्याच्यामध्ये एक माफीचा अर्ज ते देतील, मग तो मान्य करायचा की नाही हा सगळा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आणि जर या सगळ्या गोष्टी जर भुजबळांना त्यांना मिळालंय का नाही मिळाले, तो त्यांना द्यायचाय का नाही मिळालाय, आता जे तुम्ही ऍफिडेव्हिट दाखवताय ऍफिडेव्हिट मध्ये तर त्यांनी सगळं दिलेलंच आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते त्या घरात राहावं का अजून कुठल्या भाड्याच्या घरात राहावं का अजून कुठे राहावं हा सर्वस्वी त्या मंत्र्यांचा अधिकार आहे. बरं, यावर अंजलीताई आपल्याशी बोलू इच्छित आहे. बोला अंजलीताई. मला विशालजी एवढंच सांगायचंय की या मंत्र्यांना हे इतके गडगंज आहे की यांना 1 रुपया सुद्धा सोडला नाही पाहिजे. आणि मुख्यमंत्र्यांना मी म्हणतात खबरदार तुम्ही यांना 1 रुपया सोडून दाखवा, आम्ही सगळ्यांनी मिळून आम्ही तर टॅक्स भरणं